नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम थेट विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहेत आणि ह्या उद्यानामध्ये जाणार आहे आपली जी रमाई आहे, आपली रमाई आहे चंदन, आणि त्या आपल्या रमाईचं पुतळा आतमध्ये बसवणार आहेत. अवघ्या थोड्या दिवसावर महिला दिन आहे, 2-3 दिवसावर, आणि त्या अनुषंगाने आपण सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आपण आज जाऊन बघणार आहोत आपल्या रमाईचं पूर्ण काम झालंय का, कुठल्या टप्प्यामध्ये रमाईचं काम, पुतळ्याचं काम व्हायला लागलंय, काय व्हायला पाहिजे. या चंदन, आतमध्ये जाऊ म्हण आणि आपण बघूया आपल्या रमाईचं जे काम आहे कुठल्या स्पीडने चाललेलं आहे. चंदन, हे आपला विकास आहे, हे सोलापूरचा विकास आहे आणि आपण रमाईकडे आलो आणि आपल्या रमाईचं जे पुतळ्याचं काम आहे ते व्हायला पाहिजे होतं आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे होतं. मी सुद्धा मूर्तिकार आहे, मला सुद्धा माहित आहे की एखादी मूर्ती मुंबई मातीमधून तयार करायची असेल तर त्याला अवधी किती दिवस लागतो, त्याची डायची प्रक्रिया कशी असते आणि डाय मारल्यावर किती दिवसात काम होत आहे हे मी सुद्धा केलेलं आहे. आणि कोणीही मूर्तिकार असू दे, मी सुद्धा मूर्तिकार आहे, काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. मला सुद्धा माहित आहे की मुंबई मातीची जेव्हा मूर्ती तयार घडवतो आपण त्या टायमाला त्या मातीपासून कसं त्याला रूप आणावं लागतं आणि ह्या गोष्टीला साधारणपणे ज्या टायमाला मुंबई मातीची मूर्ती तयार होते त्यामधून डाय मारलं जातं आणि ती ज्या टायमाला मूर्ती तयार होते त्या टायमाला महापालिकेला असेल किंवा इथले जे ठराव केलेत मूर्तीच्या संदर्भात त्यांनी ते दाखवायला पाहिजे. यामुळे थोडं बहुत उशीर होतंय, पण मूर्तिकारनी लवकरात लवकर काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि सगळंच मला माहित आहे, मूर्तीमधलं राहुल रणदिवेला सांगायची काय गरज नाही. मी स्वतः मूर्तिकार आहे आणि मला काम कसं करावं लागतंय, काय होतंय, काय करायला पाहिजे हे सगळं माहित आहे बरं का. आणि आपण इथं आलो, थेट पूर्ण सगळं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि पुतळ्यासाठी, आपल्या पुतळ्यासाठी काम राहिलंय बरं का. कोणीही मूर्तिकार असू दे त्यांनी लवकरात लवकर करून आमची मूर्ती, आमच्या सोलापूरची रमाई आम्हाला द्यावं एवढीच अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर ते दिले की इकडं फिटिंग होणारच आहे, ह्याला काय उशीर लागणार नाही. पण हे विकास आहे, हे आपल्या सोलापूरचा विकास आहे, विकास व्हायला लागलाय बरं का. त्याला आपल्याला विरोध करायचा नाही, पण काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. हे बघा चंदन, दाखवा तुम्ही इकडे सगळीकडे, き किती चांगलं केलंय.
आणि सगळेजण जे नगरसेवक असतील परवा ते जाऊन भेटून आलेत आणि त्या मूर्तीचं सगळंच त्यांनी आता बघून आलेत. आता ते डाय प्रक्रिया, परत ते वतून बाहेर काढणे, परत त्याला फिनिशिंग, भरपूर काम असतंय आणि ह्या गोष्टीला कमीत कमी 5-7 महिने तर जातात. म्हणजे एखादी मूर्ती जर तयार करायची असेल तर त्याला 5-7 महिने लागतात बरं का. मूर्तिकारांनी लवकर लवकर काम करावं आणि आमची सोलापूरची मूर्ती, आमचा सोलापूरचा विकास हे लवकर लवकर आम्हाला द्यायला पाहिजे एवढी अपेक्षा करू म्हण. आणि खूप काय चांगलं स्ट्रक्चर केलंय आणि हे सगळं चांगलंच हे केलेलं आहे. आपण बघा लागलो. दाखवा चंदन सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. एकदा हे झालं तर बरं होत आहे. हे विकास आहे आपला. हितच आपली रमाईची मूर्ती आहे ती स्थापना होणार आहे. अवघ्या थोड्या दिवसावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या आतमध्ये ही झालं तर बरंच आहे. आणि महिला दिन आहे आपलं. काम करायला बसलं तर उशीर लागत नाही मित्रांनो. महिला दिन काय अजून 2-3 दिवसावर आहे. मूर्ती जर तयार झाली तर फाउंडेशनला इथं उशीर लागत नाही. रात्र दिवस जर काम केलं 2-3 दिवसात तर काम होऊ शकतंय बरं का. सोलापूरकर काम होऊ शकतंय आणि करतात. मक्तेदाराला तेवढं माहित असतंय की कसं काम करायचं, काय काम करायचं. महिला दिनाच्या अनुषंगाने जर हे काम झालं तर खरंच चांगली गोष्ट आहे आपल्या सोलापूरकरांना आणि आपल्या सगळ्याच या आजूबाजूच्या भागातल्या, सगळ्याच महाराष्ट्रातल्या असतील, सोलापूर जिल्ह्यातल्या असतील, सगळ्यांनाच चांगलं वाटेल. हा सोलापूरचा विकास आहे. जिथं जिथं काम रखडलेलं आहे तिथं तिथं चंदन बोल्लू आणि राहुल रणदिवे आणि दैनिक जनमतचा कॅमेरा जाणार आहे बरं का. महापालिका आम्ही सोलापूरकर आहेत. आमचा सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे. आम्हाला काही नाही पाहिजे. आम्हाला काय घेणं देणं नाहीये. विकास हे झालं पाहिजे. तुमचं टेंडर कधी निघालं, टेंडरची प्रक्रिया, आमकं फलानं आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला विकास व्हायला पाहिजे. आमच्या सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे ही आमची धारणा आहे. मी राहुल रणदिवे सह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.